कारण एक असतं ना, की काहीतरी आपल्याला हवं तशा गोष्टी मिळत नाहीये किंवा तशा भूमिका मिळत नाहीये. तर ते आतमध्ये कुठेतरी साचून राहतं. राहतं. हो. तर ते सगळं बाहेर निघालंय या येस. गाण्यात? ॲब्सोल्युटली निघालं आणि माझी तुला म्हणाले ना मगाशी, की खूप आधीपासून इच्छा होती. माझ्या मते मी जेव्हा काम सुरू केलं तेव्हा मी कोणीच नव्हते. म्हणजे मला काही येतही नव्हतं. मी कुठल्या थिएटर बॅकग्राऊंडमधनं आली नाहीये किंवा काहीच नाही. मी फक्त डान्स माझं कथ्थक झालं होतं आणि मी डान्स करायचे. पण त्या डान्सला पण कधी असं वाव नाही मिळाला मला. म्हणजे मला मुख्यमंत्री जेव्हा सीरियल मिळाली तेव्हा माझं टायटल इतकं फेमस झालं, हो. की त्या गाण्यावर अजूनही रील बनवतात. अजूनही मला असं वाटलं, की आत्ता ती सीरियल हवी होती. म्हणजे अजून पण ती व्हायरल गेली असती. हं. पण एक म्हणाले ना, की एक पिरियड असतो त्या कामाचा. पण एक इच्छा होती, की आपण करू शकतो, पण मे बी त्याला न्याय नाही मिळत आहे कुठे व्यवस्थित. हं. आपण स्वतःहून जरी अप्रोच केला कुठल्या डिरेक्टरला किंवा प्रोडक्शन हाऊसला, कधी-कधी कास्टिंगचे इश्यूज असतात. कधी-कधी कन्सिडर केलं जात नाही आणि मला म्हणजे आफ्टर बिग बॉस तर मी हे खूपच सहन केलंय. त्यामुळे मी मध्ये पण थोडा गॅप घेण्याचं कारण पण हेच होतं, की मी जे काही करेन, माझं कमबॅक शुड बी असं बँग असलं पाहिजे आणि हं. हे गाणं म्हणजे खरं सांगते मी तुला, हे कमबॅक आहे माझा आणि काय करू शकते आणि मी काय ताकदीची डान्सर सुद्धा आहे आणि कलाकार सुद्धा आहे. मला हे हं. प्रूव्ह करता आलं या गाण्यातून आणि माझ्या मते मी बघितलं नाही, की मी काय दिसतीये, माझं काय दिसतंय का? किंवा गाण्यात मला लागतंय का? किंवा माझे पायात खडे घुसतायत का? किंवा रक्त येतंय पायात? मी काही विचार नाही केला. हे यांचं बघत होते प्रोडक्शन हे ह्याचं चालू आहे. माझं फोकस क्लिअर होता, की यांनी माझ्यावर विश्वास ठेवलाय ना, हं. मी ते करून दाखवणार.